टेक्निक काय असेल बघा कंपनीचं. किती घेतलंय? चमच्याभर. साखरेसारखं दिसतं नाही, मिठासारखं सगळं साखरेसारखं. एवढं टाकतो म्हणजे हे ज्यावेळेस आपल्याला जमिनीत टाकतो आपण, हे टाकल्यानंतर 600 पट पाणी शोषून घेतो. 600 पट. या ठिकाणी हायड्रोजेल नावाचा हायड्रोजेल इकोफ्रेंडली आहे. आणि या ठिकाणी बघू शकता आता एक ग्लास पाणी भरून घेतलंय. याच्यामध्ये मी एवढं फक्त टाकतोय. ह्या पाण्याचं काय करते बघूया. कारण ही आश्चर्यचकित हा डेमो करतोय की एवढं पाणी हे ह्या पाण्याला कसं ऑब्झर्व करून घेतं. हे पूर्ण पाणी शोषून घेतं आहे. आणि ज्यावेळेस त्या पिकाला गरज आहे, आता उदाहरण समजा तुमच्याकडे आता पाणी आहे सध्या, म्हणजे पाणी देताल, पण ज्यावेळेस तुम्ही त्याला समजा पाणी अचानक काय घेऊ शकतं, पाणी बोर बंद पडू शकतं पाणी, कारण उन्हाळा दिवस यावर्षी खूप कडक आहे. तुम्ही समजा मेहनत करून ते पीक लावलंय आणि बाय चान्स समजा तुम्ही सगळं केलं आणि पाणीच कमी पडलं, तर त्या कमी पडलेल्या पानाला ही काय करते, पाणी स्टोरेज करून ठेवलेलं ऑटोमॅटिक फुटतंय सगळं. हे दाणे आहेत ना, शेवग्यासारखं म्हणते हे सगळं फुटतं. हे बाया सुद्धा ते नाही बघा. आता हे सगळं पाणी हां झाडासाठी सगळ्या पिकासाठी ते कशासाठी बी आहे, म्हणजे तुमच्या म्हणजे पाण्याची बचत करते. आंब्याची झाडं सगळं कशाला शोषून घेते. आणि हे टाकल्यापासून जमिनीमध्ये 2 वर्ष काम करत आहे. अरे बाबा, 2 वर्ष हे पाणी दिलं की शोषून घेत आहे. आवर्षण पडलं, पिकाला गरज पडली फुटतंय, पुन्हा अजून शोषून घेतंय, पुन्हा अजून फुटतंय. असं नाही की ही एकदाच काम करतंय. 2 वर्षाला काय तुम्हाला गरज नाही पडणार. आणि हे मातीमध्ये पडून राहतंय. तुम्ही त्याला नांगरा काय पण करा, ते मातीमध्ये पडून राहतंय. मग बघा पावर काय टेक्निक असेल. आज एवढं ग्लासभर पाणी फक्त चमच्याभर टाकले, फक्त तेवढं पाणी शोषून घेते बघा तुम्ही. आता बरं शोषण झालं त्याचं, म्हणजे घट्ट बनायचं झालं ते. आता थोड्या वेळात ना ग्लास जरी आपण उलटा केला तरी ते पाणी सांडणार नाही. तेवढं पाणी त्या चमच्याभर ह्यानं शोषून घेतं. बरोबर, म्हणजे कमी होतं पाणी शोषून घेत आहे ते. म्हणजे त्याचं रूपांतर जेलमध्ये होत आहे, जेलमध्ये. आणि ज्यावेळेस पिकाला गरज आहे त्यावेळेस ते ऑटोमॅटिक फुटतंय आतल्या आतमध्ये आणि ओलावा टिकून ठेवतो. म्हणजे तुमच्या पिकाला जे नुकसान होणार आहे, जी पाण्याची ओढ बसली आहे ती बसू देत नाही. आणि परत तुम्ही पाणी जर दिलं नंतर तर ते अजून शोषून घेतं, परत अजून काम करता येते. हॅलो आणखी ते शोषून घेते. तर 33 कॅरेट टमाटा आहे माझ्या. काय झालं बघा, गोष्ट झाली. सगळं पाणी शोषून घेतलं त्यानं. हे बघा काहीच नाही पाणी. हे बघा पाणी थंडगार पडलं, शोषून घेतलं सगळं. पावर आहे. आता हे असं उलटा जरी ग्लास केला तरी एक थेंब खाली पडणार नाही. भयानक पावर बघा ना पावर टाकलंय किती, बघा ना आपण एवढं टाकलंय आपण. आणि पाणी किती, 1 ग्लासभर पाणी, जवळपास 250 ml पाणी, 250 ml पाणी. एक चमचाच टाकला. पावर पाणी. ही पॉवर आहे हायड्रोजेलची. कट करायचं.